नमस्कार, मी संजय एलवाड। माझी झिब्रा ही बालकादंबरी नुकतीच वाचकाच्या भेटीला आली आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमके झिब्रा म्हणजे काय? तर झिब्रा ही अगदी छोटीशी मुलगी आहे। तुम्हाला माहिती आहेच, बालसाहित्यात याआधीच्या लेखकांनी नायक विकसित केले आहेत। त्यात बोक्या सातबंडे असेल, फास्टर फेणे असेल, मात्र बालसाहित्यात नायिका म्हणून खूप कमी पात्र विकसित झाले आहेत। तर मी गेल्या 2 ते 3 वर्षापासून बालसाहित्यात एक नायिका विकसित करत आहे। त्या नायिकेचं नाव म्हणजे झिब्रा आहे। 2024 मध्ये माझा झिब्राचा कथा हा बालकथा संग्रह प्रकाशित झाला आणि 2025 मध्ये झिब्रा ही बालकादंबरी प्रकाशित झाली आहे। ही कादंबरी संस्कृती प्रकाशनाने प्रकाशित केली आहे। या कादंबरीला ज्येष्ठ साहित्यिक माजी संमेलनाध्यक्ष भारत सासने यांनी प्रस्तावना लिहिली आहे। झिब्रा ही या बालकादंबरीत झिब्राचा एक दिवस आहे। झिब्रा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय करते, तिचा एक दिवस म्हणजे झिब्रा ही कादंबरी आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही कादंबरी वाचल्यानंतर एका मानवी आयुष्यात एक व्यक्ती आयुष्यभरात जेवढा आनंद घेतो तेवढा आनंद म्हणजे या झिब्राचा एक दिवस आहे। एका मानवी आयुष्याचा आनंद झिब्रा एका दिवसात घेते। म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती नेमकं काय काय करते, ती प्रत्येक येणारा प्रसंग कसा जगते, ती मिनिटाचा आनंद कसा घेते, या कादंबरीत तुम्हाला झिब्राला समजावून सांगत असताना यात समाज व्यवहार आहे, पर्यावरण व्यवहार आहे, नाती आहेत, समाजाची ओळख आहे, दैनंदिन मानवी जीवनात जो काही येणारा म्हणून व्यवहार आहे त्या व्यवहाराची ओळख आहे, विज्ञान आहे, पर्यावरण आहे, तंत्रज्ञान आहे। या सर्व गोष्टीचा परिचय झिब्राच्या माध्यमातून मी आजच्या मुलांना करून देण्याचा प्रयत्न केला आहे। तुम्ही पण नक्की वाचा झिब्रा।